पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी महाराष्ट्राचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, असे प्रतिपादन रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी उल्वे नोड येथे केले। गोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उल्वे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर 20 ते 22 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी 2026 या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 20 फेब्रुवारी रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले। त्यावेळी प्रमुख संयोजक म्हणून ते बोलत होते। उल्वे नोडमधील सेक्टर 12 येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह ॲडव्होकेट आस्वाद पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, परेश ठाकूर, अरुण शेठ भगत, शरद कदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, सूर्यकांत ठाकूर, जे पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, रविशेठ पाटील, वितेश पाटील, जिज्ञासा कोळी, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, संजय भगत, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष हिराजचंद्र पाटील, जगदीश पाटील, प्रथमेश पाटील, संजय मोकल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 128 पुरुष कबड्डी संघ आणि 32 महिला संघ सहभागी झाले आहेत। यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे। या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास 100 पंच कार्यरत असून सुसज्ज अशी 4 क्रीडांगणे, मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, नाश्ता, भोजन तसेच इतर पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हटले की रायगड जिल्ह्यात अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते घडले आहेत। त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अधिकाधिक प्रतिभावंत खेळाडू घडत आहेत। काल शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगाने अभिवादन केले। त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। रायगड जिल्ह्याने या खेळावर सातत्याने प्रेम केले आहे। पेण, अलिबाग आणि त्या परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात या खेळाचे आयोजन केले जाते। पनवेलच्या भागात तेवढ्या प्रमाणात रुजली नसली तरी प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबड्डी पोहोचली आहे। अटल सेतू या भागाला जोडलेला आहे। त्याचबरोबर नागरीकरण वाढले आहे। त्यामुळे आगामी काळात खेळाडूंची संख्या देखील वाढणार आहे। या कबड्डी स्पर्धेच्या निवड चाचणीच्या आयोजनाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आपणा सर्वांचं या मंडळाचा अध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर आपण सर्वच जण या स्पर्धेच्या निमित्तानं एकत्रित झालेलो आहोत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे सर्व संघ या ठिकाणी भाग घेत आहेत त्या सर्व संघांना देखील मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। कबड्डी एका अर्थानं महाराष्ट्राचा श्वास आहे आणि त्यामध्ये सुद्धा रायगड जिल्हा ही एका अर्थानं कबड्डीपटूंची खाण समजली जाते। इतक्या मोठ्या प्रमाणात कबड्डी खेळाची आवड या रायगड जिल्ह्यात आहे की सगळ्यात जास्त हे शिवछत्रपती पुरस्कार देखील कदाचित हे रायगड जिल्ह्यामध्येच असावे आणि त्यामुळे या कबड्डी खेळाडूनं रायगड जिल्ह्याची एका अर्थानं शान वाढवलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला रायगड आणि त्यामुळेच या जिल्ह्याचं नाव रायगड पडलं। शिवजयंती कालच संपन्न झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगानं एका अर्थानं अभिवादन केलं। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी, त्याच भूमीमध्ये जसा रांगडेपणा आहे तसाच या कबड्डी खेळाच्या माध्यमातून आपला मर्दानीपणा देखील या स्पर्धेमधून खेळाडू सुद्धा सिद्ध करत राहतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या ठिकाणी पार पडणाऱ्या स्पर्धा हा त्या
गावाच्या तालुक्याच्या आवडीचा आणि चर्चेचा विषय सातत्यानं बनत राहिलेले आहे. आज ही स्पर्धा तशी सकाळी सुरू होते पण बऱ्याच ठिकाणी या स्पर्धा पेण आणि पुढच्या तालुक्यांमध्ये ही दुपारनंतर सुरू होते आणि पहाटे 3-4 वाजता कधीतरी त्या स्पर्धा संपतात. पण तरी सुद्धा अनेक खेळाडू अनेक प्रेक्षक रात्री उशिरापर्यंत ते सामने पाहून पुन्हा सकाळी 6 वाजता 7 वाजता उठून आपापल्या कामावर जाणं ही नैमित्तिकच गोष्ट बनलेली आहे आणि त्यामुळे या खेळावरचं आपलं प्रेम हे सातत्यानं सिद्ध झालेलं आहे. पनवेल तालुक्याच्या या भागामध्ये तुलनेनं कबड्डी गावागावांमध्ये तितकीशी रुजलेली नाही, पण प्रो कबड्डी किंवा अलीकडच्या काळामध्ये कबड्डीच्या टीव्हीवरच्या आविष्कारामुळं ही लोकांच्या आवडीचा विषय मात्र नक्कीच बनत चाललेले आहे. ज्या आता आपण गव्हाण ग्रामपंचायतीच्या आणि उल्वानोडच्या परिसरामध्ये आपण आता या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या परिसरामध्ये आता महाराष्ट्रात नाही देशातून वेगवेगळ्या पद्धतीची लोक राहायला आलेली आहेत आणि त्याला जोड अटल सेतूनं हा भाग जोडला गेलेला, रेल्वे स्टेशन इथं समोर आणि हाकेच्या अंतरावरती असलेलं एअरपोर्ट, यामुळे उद्याच्या काळामध्ये आज या परिसरामध्ये कबड्डी प्रेमींची असलेली संख्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये इथे वाढणारी कबड्डी प्रेमींची संख्या याच्यातला फरक येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांनाच लक्षणीयरित्या जाणवणार आहे. मी या निमित्तानं पुन्हा एकदा सर्व कबड्डी संघांचं आता सर्व जे या ठिकाणी निवड चाचणीमध्ये खेळणार आहेत या नवोदित खेळाडूंचं सुद्धा स्वागत करतो. जवळपास 160 संघ खेळत आहेत, म्हणजे पुरुष संघ 128 आणि 32 महिला संघ खेळत आहेत. या सर्वच खेळाडूंमधून उद्याचे रायगड महाराष्ट्राचं आणि भविष्य काळामध्ये देशाचंही प्रतिनिधित्व करणारे खेळाडू याच्यामध्ये असणार आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजनाची संधी या मंडळाला आम्हाला या ठिकाणी आपण दिली, याबद्दल मी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचं त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो.